आर्थिक पाठबळ दिलं आणि आपल्या आर्थिक पाठबळामुळे आम्ही ही स्पर्धा उभी करू शकलो, त्यासाठी आपलंही मनस्वी आभार। ही सर्व मंडळी दातूर भावाचं प्रतीक आहे, त्या सर्व मंडळींचा आपण आभार मानून आता पुढील रूपरेषेकडे आपण वळूया। त्याचबरोबर शशिकांत बापू भिलार यांनी देखील आम्हाला आर्थिक सहकार्य केलेलं आहे, त्यांचेही मनस्वी आभार। त्यांचे देखील अनाउन्समेंट आपण करत आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून विशेष सहकार्य। आता या स्पर्धेच्या माध्यमातून काही सन्मान आपण आता आयोजन समितीच्या प्रोटोकॉल प्रमाणे काही सन्मान आपण घेत आहोत। महाबळेश्वर प्रीमियर लीग पर्व क्रमांक 2 च्या वतीने आता काही सन्मान आपण घेत आहोत। बाकीच्या संघांना विनंती आहे की आपण व्यासपीठासमोर या। बाकीचे सहभागी संघ आणि प्रेक्षकांना विनंती आहे की आता आपण मैदानाच्या आतमध्ये आलात तरी चालेल, आपण सर्वांनी समोर या ही विनंती आहे। या स्पर्धेच्या आता आपण अंतिम टप्प्यामध्ये पोहोचलेलो आहोत आणि तत्पूर्वी आपण या स्पर्धेला लाभलेल्या मान्यवरांचा स्नेहपूर्वक सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती नंतर करत आहोत। इथून पुढे आपण काही सन्मान आता मुख्य व्यासपीठावरती करत आहोत। चला सर्व खेळाडूंना विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठासमोर या। सर्व संघ आणि सर्व खेळाडू यांना विनंती आहे की आपण व्यासपीठासमोर या, ही विनंती आहे। आपण काही ठिकाणी एकत्र होऊ नका, आता व्यासपीठासमोर या, कारण बक्षीस वितरण सोहळा सत्कार समारंभानंतर लगेच आपण करणार आहोत, त्यासाठी विनंती आहे की आपण सर्वजण समोर या। आपण एवढ्या दिवस आम्हाला सहकार्य केलं, आता फक्त एक 10 ते 15 मिनिटं सहकार्य करा, यासाठी आपण विनंती करत आहोत। आपले शेवटचे फक्त 15 मिनिटं। चला या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत। तर इथून पुढे आपण काही सन्मान आता मुख्य व्यासपीठावरती करत आहोत। सर्व खेळाडूंना विनंती आहे की आपले फक्त 15 मिनिटं शेवटचे। महाबळेश्वर प्रीमियर लीग पर्व क्रमांक 2 खेळीमेळीच्या वातावरणामध्ये संपन्न झालेली आहे। महाबळेश्वर अंतरम क्रिकेट बोर्डने केलेलं हे भव्य दिव्य आयोजन आणि आता व्यासपीठावरती या सर्व मान्यवरांची प्रमुख उपस्थिती आपल्याला लाभलेली आहे। या सर्व मान्यवरांचा आता स्नेहपूर्वक सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करत आहोत। ओके, रेडी? सत्कार आपला करण्यास हर्ष आम्हास वाटतो, आनंदित झाल्या दाही दिशा, हृदयी स्नेह दाटतो। आपण पहिल्यांदा सन्मानित करत आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून सातारा मध्यवर्ती जिल्हा बँकेचे विद्यमान संचालक, पूर्व उपाध्यक्ष, महाबळेश्वर तालुक्याचे युवा नेते आदरणीय राजेंद्र शेठ राजपुरे साहेबांचा स्नेहपूर्वक सन्मान मुख्य व्यासपीठावरती करत आहोत, ज्यांनी या स्पर्धेला 51,000 रुपयाची रोख राशी दिलेली आहे। अशा व्यक्तिमत्वाचा आपण स्नेहपूर्वक सन्मान मुख्य व्यासपीठावरती महाबळेश्वर प्रीमियर लीग पर्व क्रमांक 2 च्या वतीने आपण करत आहोत। आणि हा सन्मान अध्यक्ष महेश केळगणे महाबळेश्वर क्रिकेट बोर्डचे, त्यांना विनंती आहे की हा सन्मान आपल्या शुभ हस्ते आपण करावा, ही विनंती। विद्यमान संचालक, सातारा मध्यवर्ती जिल्हा बँक पूर्व उपाध्यक्ष आणि महाबळेश्वर तालुक्याचे युवा नेते, ज्यांनी आम्हाला 51,000 रुपयासाठी विशेष सहकार्य या स्पर्धेला केलाय, आदरणीय राजेंद्र शेठ राजपुरे साहेबांचा स्नेहपूर्वक होतोय सन्मान। देऊन आपण त्यांचा स्नेहपूर्वक सन्मान करत आहोत। आणि यानंतर सन्मान आहे
महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे साहेब यांचे विश्वासू सहकारी निकटवर्ती युवा नेते प्रवीण शेठ भिल्लारे साहेबांचाही स्नेहपूर्वक सन्मान महाबळेश्वर प्रीमियर लीग पर्व क्रमांक 2च्या वतीने होत आहे आणि हा सन्मान सागर बावळेकर करतील अशी विनंती आहे। सन्मान आपण करत आहोत महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे साहेब यांचे विश्वासू आणि निकटवर्ती युवा नेते प्रवीण शेठ भिल्लारे साहेबांचा सन्मान होत आहे। सन्मान चिन्ह देऊन आपण त्यांचा गुणगौरव करत आहोत। त्यानंतर पुढील सन्मान आहे अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस रोहित दादा ढेबे यांचाही सन्मान मुख्य व्यासपीठावरती होत आहे आणि हा सन्मान संजय होगाडे करतील ही विनंती आहे। आपण त्यांनाही सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करत आहोत। आदरणीय रोहित दादा ढेबे राष्ट्रवादी युवक अध्यक्ष। त्यानंतर पुढील सन्मान आहे युवा उद्योजक अभय शेठ डोईफोडे साहेबांचा आपण सन्मान करत आहोत। युवा उद्योजक ज्यांनी आम्हाला विशेष सहकार्य स्पर्धेला केले त्यांचा सन्मान करण्यासाठी विनंती। रोहित गोळे यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते युवा उद्योजक अभय शेठ डोईफोडे यांचा सन्मान आपण करावा ही विनंती ज्यांनी आम्हाला अनमोल सहकार्य स्पर्धेला केलेला आहे। एकदा जोरदार टाळ्या अभय शेठ डोईफोडे विशेष सहकार्य स्पर्धेला। पुढील सन्मान आहे या स्पर्धेच्या माध्यमातून ज्यांनी आम्हाला विशेष सहकार्य केले बंडाशेठ राजपूर यांचाही सन्मान होतोय आणि हा सन्मान रोहित भिल्लारे करतील ही विनंती आहे। ज्यांनी आमच्या या स्पर्धेला विशेष सहकार्य केले बंडाशेठ राजपुरे साहेबांचा सन्मान होतोय ज्यांनी आमच्या या स्पर्धेला विशेष सहकार्य केले। कृषी उत्पन्न बाजार समिती जावली महाबळेश्वर संचालक आदरणीय राजेंद्र आबा भिल्लारे साहेबांचाही स्नेहपूर्वक सन्मान महाबळेश्वर प्रीमियर लीगच्या वतीने होतोय आणि हा सन्मान ओमकार पवार करतील ही विनंती आहे। आपण सन्मानित करत आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती जावली महाबळेश्वर संचालक राजेंद्र आबा भिल्लारे साहेबांचा होतोय सन्मान। सचिव जावली महाबळेश्वर आदरणीय गुलाबराव गोळे साहेबांचाही सन्मान मुख्य व्यासपीठावरती होत आहे। आपण त्यांना सन्मानित करतोय आणि हा सन्मान शुभम शिंगरे करतील ही विनंती आहे। आपण त्यांनाही सन्मानित करतोय। सतीश ओंबळे सरांचाही सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करत आहोत। संचालक अर्बन बँक महाबळेश्वर सतीश ओंबळे सरांचा सन्मान होतोय आणि हा सन्मान मुज्जू खारखंडे करतील ही विनंती आहे। त्यांना विनंती आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करावा। यांचाही सन्मान आम्ही मुख्य व्यासपीठावरती करत आहोत। किरण वागदर यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करावा। आदरणीय शरद दादा बावळेकर यांचा सन्मान होतोय आमच्या स्पर्धेला विशेष सहकार्य। पुढील सन्मान आहे आमच्या स्पर्धेला विशेष सहकार्य ज्यांनी केलंय प्रशांत दादा कात्रट यांचाही सन्मान मुख्य व्यासपीठावरती होतोय। किरण वागदर त्याचबरोबर आदरणीय योगेश डीएम बावळेकर यांचाही सन्मान मुख्य व्यासपीठावरती होत आहे आणि हा सन्मान गणेश सुतार करतील ही विनंती आहे। त्यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करावा ही विनंती। पाचगणी यांचाही सन्मान मुख्य व्यासपीठावरती होत आहे। प्रकाश शेटगोळे युवा नेते पाचगणी। संजय होगाड यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करावा। प्रकाश शेटगोळे युवा नेते पाचगणी यांचा सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करत आहोत। विश्वकर्मा नागरी सहकारी पतसंस्था
संचालक योगेश दा मालुसर यांचाही सन्मान मुख्य व्यासपीठावरती यानंतर होत आहे. त्यांनाही आपण सन्मानित करत आहोत. हा सन्मान सागर बावळेकर करतील ही विनंती आहे. बापू भिल्लारे यांचाही सन्मान आम्ही मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. ज्यांनी आम्हाला विशेष सहकार्य केलंय त्यांनाही आपण सन्मानित करत आहोत. सूरज गायकवाड यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करावा ही विनंती. शिंदे यांचाही सन्मान आम्ही मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. शिंदे यांच्या वतीने आम्हाला आकर्षक टी शर्ट मिळाल्या सामन्यासाठी. मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या. हेमंत शिंदे टी शर्ट साठी स्पॉन्सरशिप. पुढील सन्मान आहे अंकुश नाना बावळेकर ज्यांच्या वतीने आम्हाला विशेष सहकार्य स्पर्धेला मिळाले. त्यांचाही सन्मान आम्ही मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. संजय होगाडे यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करावा ही विनंती. त्यांच्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करत आहोत. बावळेकर यांचाही सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. आपण त्यांनाही सन्मानित करत आहोत. आणि रोहित दत्ता भिल्लारे यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करावा ही विनंती. त्यानंतर पुढील सन्मान आहे आकर्षक ट्रॉफीज आम्हाला मिळाल्या सामनावीरासाठी ज्यांनी हे विशेष सहकार्य आम्हाला केलेलं आहे. गणेश नाना वाडेकर क्षेत्र महाबळेश्वर यांचाही सन्मान आम्ही मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. आणि सन्मान सूरज दादा गायकवाड यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करावा ही विनंती. गणेश नाना वाडेकर क्षेत्र महाबळेश्वर ज्यांच्या वतीने आम्हाला मिळाला सामनावीराचा पुरस्कार अशा व्यक्तिमत्वाचा आम्ही सन्मान करत आहोत. त्यानंतर पुढील सन्मान आहे शहर संघटक मेघाताई चोरगे यांचाही सन्मान मुख्य व्यासपीठावरती होत आहे. आणि हा सन्मान रोहित गोळे करतील ही विनंती आहे. मेघाताई चोरगे यांचाही सन्मान होत आहे. विशेष सहकार्य या स्पर्धेला. अशोक दत्ता ढेबे टॅक्सी युनियन अध्यक्ष महाबळेश्वर यांचाही सन्मान होत आहे. आणि हा सन्मान संजय होगाडे करतील ही विनंती आहे. त्यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करत आहोत. त्याचबरोबर आदरणीय यशवंत नलावडे साहेब पोलीस निरीक्षक महाबळेश्वर त्यांचाही आपण सन्मान मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. त्यांनाही आपण महाबळेश्वर प्रीमियर लीग पर्व क्रमांक 2 च्या वतीने करूया आपण त्यांचाही स्नेहपूर्वक सन्मान.
त्यांच्या वतीने कोणी असेल तर आपण हा सन्मान स्वीकारा ही विनंती आहे. नलावडे साहेबांचा सन्मान कोणी असेल तर आपण स्वीकारा ही विनंती आहे. सतीश दादा डोईफोडे यांचाही सन्मान मुख्य व्यासपीठावरती आपण करूया. तत्पूर्वी आपण नलावडे साहेबांचा सन्मान करत आहोत. आदरणीय नलावडे साहेबांचाही सन्मान मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. त्यांनाही आपण सन्मानित करतोय. त्याचबरोबर जाधव गुरुजी यांचाही सन्मान आपण करूया. आपण हा सन्मान करत आहोत. जाधव गुरुजी प्रतापगड यांचाही सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करत आहोत, ज्यांच्या माध्यमातून आपण एका मॅचला समालोचन ऐकलं. आपण त्याचा सन्मान मुख्य व्यासपीठावरील सरांचा करत आहोत. जाधव गुरुजी प्रतापगड यांचाही सन्मान होत आहे. सुनील आखाडे यांचाही सन्मान मुख्य व्यासपीठावरती होत आहे. आपण त्यांनाही सन्मानित करत आहोत. मुज्जू खारखंडे यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते सन्मान आपण करा. सन्मान आहे बबन दादा ढेबे यांनाही आपण सन्मानित करत आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. यानंतर आपण सन्मान करत आहोत अनिल दादा कात्रट सदस्य यांचाही सन्मान आपण करत आहोत. यानंतर आपण त्यांनाही सन्मानित करत आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. सूरज गायकवाड यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करा. यानंतर सन्मान आहे प्रवीण दादा जीमन, विनायक दादा जीमन, ज्यांनी आम्हाला विशेष सहकार्य स्पर्धेला केलेला आहे. अशा व्यक्तिमत्वाचा सन्मान होत आहे. ज्या व्यक्तिमत्वांनी आम्हाला स्पर्धेसाठी सन्मान चिन्ह दिलेले आहेत, हे सर्व सन्मान चिन्ह ज्यांच्या वतीने आम्हाला मिळालेत ना, श्री विनायक दादा जीमन आणि प्रवीण दादा जीमन यांचा सन्मान होत आहे. पुढील सन्मान आहे प्रदीप दादा कात्रट यांचाही सन्मान मुख्य व्यासपीठावरती होत आहे. आपण त्यांनाही सन्मानित करत आहोत. संजय होगाडे यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करा. मुन्ना उतेकर, त्यानंतर पुढील सन्मान आहे मुन्नाजी उत्तेकर यांचाही सन्मान आपण करत आहोत. आणि त्यानंतर पुढील सन्मान आहे सूरज गायकवाड यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करावा ही विनंती आहे. आपण त्यांना या स्पर्धेचं गोड आठवण भेट देऊन त्यांचा आपण सन्मान करत आहोत. एक आकर्षक सन्मान चिन्ह आहे. त्याचबरोबर राजेंद्र दादा पुजारी यांचाही सन्मान मुख्य व्यासपीठावरती आम्ही करत आहोत. आम्ही त्यांनाही सन्मानित करतोय. किरण वागदर यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करावा. आम्ही मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. आम्ही त्यांनाही सन्मानित करतोय. सन्मान आहे गणेश दा ढेबे यांचाही सन्मान मुख्य व्यासपीठावरती करतोय. विशेष सहकार्य स्पर्धेला गणेश दा ढेबे. त्याचबरोबर योगेश दा पवार यांचाही सन्मान होत आहे. आणि त्याचबरोबर अमरदीप यर्लागड्डा यांचाही सन्मान मुख्य व्यासपीठावरती होत आहे. विशेष सहकार्य आणि त्याचबरोबर जयदादा बोधले विशेष सहकार्य महाबळेश्वर प्रीमियर लीग या सर्व मान्यवरांचा सन्मान होत आहे. यांचाही सन्मान होत आहे. योगेशजी पवार यांना आपण सन्मानित करत आहोत. तेजस मालुसर यांचाही सन्मान मुख्य व्यासपीठावरती होत आहे. सूरज गायकवाड यांचाही सन्मान मुख्य व्यासपीठावरती होत आहे.
ऋषभ दादा खरा त्यांचाही सन्मान होत आहे, आपण त्यांनाही सन्मानित करूया. ज्यांनी 6 दिवस आपल्याला त्यांच्या मुखातून चांगली कॉमेंट्री केली आणि आपलं मनोरंजन केलं असे आपले निलेश मर्डेकर सर यांचंही या ठिकाणी सन्मान होतोय. मी सन्माननीय राजेंद्र शेठ राजपूर यांना विनंती करतो आपण त्यांचा सन्मान करायचा आहे. यूट्यूब लाईव्ह ज्यांनी 6 दिवस घरोघरी पोहोचवलं त्यांचे ते तेजस भोईर आणि त्यांचे सर्व सहकारी त्यांना देखील विनंती आहे आपण व्यासपीठावर यायचं आहे. मी सन्माननीय प्रवीण शेठ भिलारे यांना विनंती करतो आपण त्यांचा सन्मान करायचा आहे. ग्रामीण टेनिस क्रिकेटचा आपण सन्मान करत आहोत, ज्या वाहिनीने या स्पर्धेचं एक चांगलं प्रसारण केले. इथून पुढे आता आपण वळूया पारितोषिकाचं वितरण सोहळा आता संपन्न करूया, ज्याची आतुरतेने वाट तुम्ही पाहत आहात. तर इथून पुढे आता आपण या स्पर्धेच्या माध्यमातून आयोजन समितीच्या प्रोटोकॉलप्रमाणे एकच मनोगत आपण घेऊया आणि इथून पुढे या प्रीमियर लीगच्या वतीने आपण फक्त एकच मनोगत ऐकणार आहोत आणि त्या मनोगताकडे आपण वळूया. सातारा मध्यविरता जिल्हा बँकेचे विद्यमान संचालक आणि पूर्व उपाध्यक्ष महाबळेश्वरचे युवा नेते आदरणीय राजेंद्र शेठ राजपुरे साहेबांना विनंती आहे की या स्पर्धेबद्दल आपण मनोगत व्यक्त करावं, ही विनंती आहे. आज या ठिकाणी महाबळेश्वर प्रीमियर लीग यांच्या वतीनं गेल्या 4-5 दिवसापासून या ठिकाणी महाबळेश्वर शहरामध्ये भव्य अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेचे या ठिकाणी आयोजन करण्यात आलं होतं आणि आज आपला हा शेवटचा दिवस. आता या ठिकाणी बक्षीस वितरणाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होणार आहे. या बक्षीस वितरण समारंभासाठी उपस्थित आता व्यासपीठावरील सर्वच मान्यवर, कारण आता वेळसुद्धा या ठिकाणी झालेला आहे. खरं तर आम्ही पहिल्या दिवशी सुरुवातीलाच या ठिकाणी ओपनिंगला या ठिकाणी आम्ही आलो होतो आणि खरोखर बघितल्याच्या नंतर या
महाबळेश्वर प्रीमियम लीगच्या सर्व अध्यक्ष, त्यांचे सर्व सहकारी यांनी ही स्पर्धा पार पाडण्यासाठी अतिशय या ठिकाणी देखणं व्यासपीठ, ग्राउंड, सर्व लाईट व्यवस्था एक चांगल्या पद्धतीने या ठिकाणी केली होती. आणि त्याच पद्धतीनं मग त्याला असणारं सर्व सिस्टम, आमचे अँकरसुद्धा गेले 4-5 दिवसापासून या ठिकाणी येतात आणि ही स्पर्धा चांगली यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सर्व या क्रिकेट बोर्डानं दिवसरात्र मेहनत करून त्यांनी चांगल्या पद्धतीनं कष्ट घेतले आणि ही स्पर्धा अतिशय उत्साहाच्या याच्यामध्ये आज पार पडली. मी पहिल्यांदा सर्व या अंडरआर्म क्रिकेट बोर्डला मी मनापासून त्यांचं अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो. या महाबळेश्वर तालुक्यातील ग्रामीण भागातील तसेच शहरी भागातील खेळाडूंना एक चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी क्रिकेटच्या माध्यमातून चालना देऊन या ठिकाणी ही स्पर्धा एक तालुक्यातील नामांकित स्पर्धा म्हणून आपण आयोजन केलं आणि ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडली. खरं तर या स्पर्धेमध्ये 19 संघांनी या ठिकाणी सहभाग घेतला होता आणि आज ह्या स्पर्धेचा अंतिम सामना या ठिकाणी आपण बघितला. या सामन्यामध्ये विजयी संघाला मनापासून त्यांचं अभिनंदन करतो आणि बाकी सर्वच ज्या संघांनी स्पर्धेमध्ये भाग घेतला त्यांनाही पुढील स्पर्धेसाठी मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो. आज या स्पर्धेच्या निमित्तानं आम्हाला व्यासपीठावरील सर्वच मान्यवरांना या ठिकाणी आपण बोलवलं, त्याबद्दल मनापासून आपलं सगळ्यांचं मी आभार मानतो. खरं तर स्पर्धेची बक्षिसं बघितलीत तर एक चांगल्या पद्धतीचं नियोजन, आयोजन या आपल्यामार्फत या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. याच्यातून आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून आमच्या व्यासपीठावरील सर्व मान्यवरांची एक इच्छा राहणार आहे, एखादा तरी खेळाडू या ठिकाणी तयार होऊन आपल्या तालुक्याचं नाव या जिल्ह्यामध्ये, राज्यामध्ये त्यानं पुढं आणावं, हीच या कार्यक्रमाच्या निमित्तानं अपेक्षा व्यक्त करतो. कारण बघितलं सर्वच खेळाडू खरं चांगले खेळत असतात, परंतु हार जीत ही ठरलेली असती आणि त्या पद्धतीने ही स्पर्धा अतिशय उत्साहाच्या आपल्या सगळ्यांच्या सहकार्यानं ही चांगल्या पद्धतीनं पार पडली. त्याबद्दल पुन्हा एकदा सगळ्यांचं आभार मानतो आणि माझ्या या क्रिकेट बोर्डाला मनापासून शुभेच्छा देतो. या वर्षी हे आपलं दुसरं पर्व आहे, परंतु ज्या वेळेस तुम्ही आम्हाला हाक माराल त्यावेळेस सदैव आम्ही तुमच्या पाठीशी असू, हेच या कार्यक्रमाच्या निमित्तानं आवर्जून सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. साहेब, आपल्या कर्तृत्वाने उजळून निघो आबाळ, असाच दरवळत राहावा आपल्या कीर्तीचा सुवास. एक मोलाचं मार्गदर्शन आदरणीय राजेंद्र शेठ राजपुरे साहेबांनी आपल्याला केलेलं आहे. आता इथून पुढे वळूया आपण अंतिम टप्प्याकडे, ज्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत आहात. आता वैयक्तिक पारितोषिक आपण इथून पुढे आता वितरण करणार आहोत. सर्व संघांचा आपण सन्मान करणार आहोत. 19 संघ जे सहभागी झालेत ना, त्या संघांचा आपण सन्मान करत आहोत. नाना रॉयल लेजंड यांचा सन्मान होत आहे. महाबळेश्वर शोकर्स यांचा सन्मान होत आहे. शिवप्रेमी क्षेत्र महाबळेश्वर यांचाही सन्मान होत आहे. जीबी कोळी रामगड महाबळेश्वर, कोणी सहकारी असेल आपण या. श्री शिव भैरवी, बावळेकर ब्रदर्स, मराठा शिलेदार, जिजामाता वॉरियर्स, रिबेरियन ग्रीन माउंटेन पांगारी, महाबी फायटर, सह्याद्री वॉरियर्स, प्रिन्स वॉटर माफिया, RD9 वॉरियर्स, अंबिका वॉरियर्स महाबळेश्वर आणि स्वराज्य योद्धास या संघांचा सन्मान होत आहे. कारण बाकी संघ टॉपमध्ये 4 आणि त्यांना पारितोषिके मिळणार आहेत, परंतु जे बाकी संघ आहेत त्यांचा सन्मान होत आहे. या सर्व संघ मालकांचा आपण सन्मान करतो, त्या संघांचा सन्मान होत आहे.
आपण इथून पुढे आता मान्यवरांच्या विनंतीला मान देऊया आणि 4च पारितोषिक आपण प्रमुख घेऊया आणि त्यानंतर बाकीची पारितोषिक आपण नंतर वितरण करूया. या स्पर्धेचा 4थ क्रमांकाचा पुरस्कार आहे 21,000. हा पुरस्कार ज्यांनी आम्हाला दिलाय श्री प्रवीण शेठ भिल्लारे यांचं मनस्वी आभार आणि ट्रॉफी दिली आहे रमेश शेठ चोरमल यांचा आभार आणि देण्यासाठी विनंती आपण करूया. 4th पुरस्कार आहे 21,000चा. वॉरियर्स सचिन पार्टे स्वप्नील शिराळ यांच्या मालकीच्या संघाने महाबळेश्वर प्रीमियर लीग पर्व क्रमांक 2 वरती 4th क्रमांकावरती आपलं नाव कोरलंय. 21,000 आणि आकर्षक ट्रॉफी या संघाला आपण प्रदान करत आहोत. पुढील पुरस्कार आहे 3य क्रमांकाचा पुरस्कार ज्यांच्या वतीने आम्हाला मिळालाय महाबळेश्वर क्रिकेट बोर्ड 31,000 आणि ट्रॉफी आहे बंडाशेठ राजपुरे यांच्या वतीने आम्हाला ट्रॉफी मिळाल्या देण्यासाठी विनंती. रवी दादा पवार यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण 31,000 आणि आकर्षक ट्रॉफी आपण प्रदान करूया. आपण प्रदान करत आहोत 3य क्रमांकाचा पुरस्कार JM स्पोर्ट्स बेकवली या संघाने 3य क्रमांकाचा मान पटकावला. बेकवली या टीमने 3य क्रमांकाचा मान पटकावलाय. सूरज केळगण यांच्या मालकीचा हा संघ 31,000 आणि आकर्षक ट्रॉफी. इथून पुढे आता 2य क्रमांकाचा पुरस्कार आहे महाबळेश्वर क्रिकेट बोर्ड कडून आम्हाला 41,000 आणि 2य क्रमांकाची ट्रॉफी श्री अभयशेठ डोईफोडे यांच्या वतीने मिळालेली आहे आणि देण्यासाठी आपण विनंती करत आहोत. विनंती करूया अभयशेठ डोईफोडे यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते 41,000चा रोख धनादेश आणि आकर्षक ट्रॉफी आपण वितरण करावी. महाबळेश्वर प्रीमियर लीग पर्व क्रमांक 2 वरती राजपुरे युवा मंच या टीमने
SP7 डायमंड क्षेत्र महाबळेश्वर या टीमने नाव कोरलंय या स्पर्धेवरती. चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन 7 डायमंड क्षेत्र महाबळेश्वर. दिली त्या सर्व मान्यवरांचा आपण केलेल्या आर्थिक पाठबळाबद्दल आम्ही मनस्वी आपल्या ऋणी असू, आभार असू. आपण केलेल्या आर्थिक सहकार्याबद्दल आपलं विशेष सहकार्य आहे. बाकीच्या मान्यवरांना विनंती आहे की आपण बसून घ्या. बाकीचे पारितोषिक आहेत. सगळ्यांनी जाऊ नका ही विनंती आहे. सगळ्यांनी जाऊ नका ही विनंती आहे. बाकीची पारितोषिक अजून बाकी आहेत. बाकीची पारितोषिक बाकी आहेत. बाकीच्या मान्यवरांना विनंती की आपण बसून घ्या. परंतु वेळेअभावी जे मान्यवर प्रस्थान करत आहेत त्या सर्वांचा आपण केलेल्या सहकार्याबद्दल आम्ही आपले मनस्वी आभारी असू. आपण केलेल्या आर्थिक पाठबळामुळे आम्ही मोठी स्पर्धा उभी करू शकली यासाठी आपलं पुनश्च एकदा मनाच्या अंतःकरणातून महाबळेश्वर क्रिकेट बोर्ड अंडरमच्या वतीने आपलं मनस्वी आभार. सचिन दादा बावळेकर ग्राउंडसाठी विशेष सहकार्य त्यांचाही सन्मान आपण करत आहोत. त्यांना विनंती आहे की आपण या. इथून पुढचा पुरस्कार आहे आदर्श संघ हा पुरस्कार आणि देण्यासाठी आपण विनंती करूया. सतीश दाउमळे यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण आदर्श संघ हा पुरस्कार प्रदान करावा ही विनंती आहे. आणि आदर्श संघ महाबळेश्वर प्रीमियर लीग पर्व क्रमांक 2 चा हा पुरस्कार आता आपण प्रदान करत आहोत. हा पुरस्कार आपण देत आहोत आदर्श संघ हा पुरस्कार आणि नामांकन आहे टीम रिव्हेरिया ग्रीन माउंटेन पांगारी महाबळेश्वर प्रीमियर लीग चा आदर्श संघ हा पुरस्कार चालला या टीमला.
एकदा जोरदार टाळ्या. आदर्श संघ हा पुरस्कार साठी विशेष सहकार्य आपण त्यांचा सन्मान करूया. आणि हा सन्मान मेघाताई चोरगे करतील ही विनंती आहे. मेघाताईंना विनंती आहे की आपल्या शुभ असे ग्राउंडसाठी आम्हाला विशेष सहकार्य लाभलंय अशा व्यक्तिमत्वाचा आपण सन्मान करावा ही विनंती आहे. प्रीतम बावळेकर ग्राउंडसाठी विशेष सहकार्य आपण त्यांचा सन्मान करत आहोत. प्रीतम बावळेकर यांचाही आपण सन्मान करतोय. प्रीतम बावळेकर ग्राउंडसाठी विशेष सहकार्य याही व्यक्तिमत्वाचा आपण सन्मान करतोय. आणि हा सन्मान उत्कृष्ट क्षेत्ररक्षक असा मिळतोय. तुमचा संघ चांगला खेळला, कशा भावना आहेत? खूप चांगल्या भावना आहेत. मी फर्स्ट टाइम खेळतो ह्या वर्षामध्ये, कारण मी पुण्याला असतो आणि एम्पेअरमुळे आम्हाला जो चान्स भेटला. थँक्यू सो मच. पुढच्या वर्षी उत्कंठ असेल? पुढच्या वर्षी फक्त एम्पेअर खेळा येईल नक्की. एकदा जोरदार टाळ्या. गौरव वरगंटे बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. आता इथून पुढचा पुरस्कार आहे तो आहे उत्कृष्ट यष्टीरक्षक आणि हा पुरस्कार देण्यासाठी विनंती आहे योगेश दा पवार यांना विनंती आहे की आपल्या शुभ असे उत्कृष्ट यष्टीरक्षक हा पुरस्कार आहे बेस्ट विकेट कीपर ऑफ द टूर्नामेंट. एनी गेसेस? पट्ट्या भेकवलीचा आकाश केळगणे बेस्ट एसटी रक्षक उत्कृष्ट विकेट कीपर. अधिकचं काही विचारणार नाही. या अगोदर देखील आपण तुमच्याशी वार्तालाप केला परंतु हा पुरस्कार तुम्हाला मिळतोय आणि विकेटच्या पाठीमागे तुम्ही चांगलं काम केलं परंतु त्याहीपेक्षा तुमचा खेळ बॅटिंगमध्ये बहरला. कशा भावना आहेत? खूप छान वाटतंय पण थोडीशी खंत वाटते की आम्ही फायनलमध्ये पोहोचलो नाही याची. निश्चित ही तुमची खंत पुढच्या वर्षी पूर्ण होईल हीच आम्ही आशा बाळगतो आणि खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला येतो. हे होते उत्कृष्ट यष्टीरक्षक या स्पर्धेचे. आता पुढील पुरस्कार आहे आता फलंदाज हा पुरस्कार आपण देत आहोत. पुरस्कार देण्यासाठी विनंती आहे तेजस मालुसरे आणि
रोहितदादा जायगुडे यांना विनंती आहे की आपल्या संयुक्त विद्यमानाने बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट हा पुरस्कार आपण प्रदान करत आहोत आणि महाबळेश्वर प्रीमियर लीगचा बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट हा पुरस्कार गेलाय. एनी गेसेस? खेळाडू 7 डायमंडचा पट्ट्या क्षेत्र महाबळेश्वरचा प्रज्वल कात्रट, बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट. प्रज्वल, मला वाटते मी ज्यावेळेस 1 गाव 11च्या स्पर्धांमध्ये आलो पाठीमागे उतरायचास. कितव्या नंबर पासून क्रिकेटमध्ये सुरुवात झाली बॅटिंगसाठी? 4 नंबर. 4 पासून क्षेत्र महाबळेश्वर या टीममध्ये तुम्ही खेळलात. आज अशी वेळ आली की तुम्ही आघाडीचे फलंदाज झालात आणि अप्रतिम स्ट्रोक खेळत. कशा भावना आहेत? चांगलं वाटतंय की मी त्या टीमनं मला चांगली बोलीमध्ये घेतलं, त्यासाठी मी चांगलं खेळलो त्या टीम. आणि तो गुडघ्यावरती फटका बसायचा, हा फटका कसा आत्मसात केलात? पायाकडे भेटला की मी तो शॉट खेळतोच. एकदा जोरदार भेटला की मी सोडत नाही, हे होते बेस्ट बॅट्समन. प्रज्वल एक युवा टॅलेंट आहे महाबळेश्वरचं. आता इथून पुढचा पुरस्कार आहे उत्कृष्ट गोलंदाज, ज्यांनी आपल्या तालावरती फलंदाजांना नाचवलं. हा पुरस्कार देण्यासाठी विनंती आहे सतीशदा उमळे यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते उत्कृष्ट गोलंदाज हा पुरस्कार आपण प्रदान करावा. उत्कृष्ट गोलंदाज बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट हा पुरस्कार आहे खेळाडू 7 डायमंडचा पठ्या भेकवलीचा संकेत केळगणे, बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. बॉलर ऑफ द टुर्नामेंट संकेत केळगणे. संकेत, अधिकचं तुम्हालाही काही विचारणार नाही. खरं तर 7 डायमंड हा संघ चांगला खेळला, त्याच्यामध्ये काही शंकाच नाहीये. परंतु तुमचा गोलंदाजीची भेदकता आम्ही सर्वांनी पाहिली. अनेक फलंदाज तुम्ही माघारी पाठवलं. कशा भावना आहेत? खूप छान वाटतंय सर. आणि जर ते सोनन कृष्ण आले असते ना तर त्यांनी नक्कीच मला मारले असते. ओव्हरला तरी 3 तरी घातलेच असते. आणि निश्चित हे होते फार कमी बोलले, परंतु निश्चित आपल्या भावना त्यांनी व्यक्त केल्या. आता इथून पुढचा पुरस्कार आहे तो आपण प्रदान करूया. तर इथून पुढचा पुरस्कार आहे फायनलच्या मॅचचा सामनावीर पुरस्कार. आणि हा सामना जिंकला 7 डायमंड या टीमने. आणि या टीममध्ये उत्कृष्ट कामगिरी राहिली फायनलच्या सामन्यामध्ये. पुन्हा एकदा आपण तेच नाव अनाउन्स करूया. एनी गेसेस? प्रज्वल कात्रट. या करण्यासाठी विनंती आहे की क्षेत्र महाबळेश्वरचे श्री धनेश नाना वाडेकर ज्यांच्या वतीने आम्हाला ही ट्रॉफी मिळालेली आहे आणि त्यांनाच विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण ही ट्रॉफी आणि टी शर्ट प्रदान करा. क्षेत्र महाबळेश्वरचे धनेश नाना वाडेकर नानांच्या शुभ हस्ते. आणि हेमंत दादा यांना विनंती आहे की आपण सहभागी व्हा. सर्व पुरस्कार आपण प्रदान करत आहोत.
आता इथून पुढचा पुरस्कार आहे या स्पर्धेचा राजा खेळाडू म्हणजे मालिकावीर किताब, प्लेयर ऑफ द टुर्नामेंट. सर्वांना उत्कंठा लागलेली आहे, परंतु ज्यांच्या शुभ हस्ते आपण हा पुरस्कार देत आहोत, प्रशांत दादा कातड यांना विनंती आहे की दादा आपल्या शुभ हस्ते मालिकावीराचा पुरस्कार, या स्पर्धेचा राजा खेळाडू, बादशाह खेळाडू हा पुरस्कार चालला. एनी गेसेस? खेळाडू JMCC बोंडारवाडी पुरस्कृत राजेंद्र शेठ राजपुरे युवा मंचाचा खेळाडू, पठ्या बोंडारवाडीचा संकेत शिंदे, प्लेयर ऑफ द टुर्नामेंट, या स्पर्धेचा बादशाह राजा खेळाडू. शुभ असते या स्पर्धेचा नाही आहोत आणि संकेत शिंदे यांच्याशी फक्त आपण 2 शब्द वार्तालाप करणार आहोत. संकेत, गोलंदाजीमध्ये वेग आहे, टप्प्यावरती अचूकता आहे, दिशेवरचं नियंत्रण योग्य आहे, बॅटिंगमध्ये चमक आहे, मालिकावीराचा किताब मिळालाय, कशा भावना आहेत? खूप चांगलं वाटतंय. फक्त कमी याचीच की एवढ्यावरती मेहनत करून पोचलोय. सेमी फायनल चांगली झाली, त्यानंतर फायनलसाठी थोडी मेहनत कमी पडली, एवढंच बोलेन. थँक्यू. पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आपण देऊया. मालिकावीराचा किताब, त्याचबरोबर इथून पुढे आता आपण विनंती करूया योगेश मालुसर यांना विनंती आहे की आपण या स्पर्धेबद्दल आपलं मनोगत व्यक्त करावं, ही विनंती आहे. प्रथमतः सर्वांचंच आभार. महाबळेश्वर अंडरम क्रिकेट बोर्ड अध्यक्ष महेश केळगणे आणि त्यांचे सर्व संचालक मंडळ. मी गेले या वर्षापासून या मंडळाला थोडा जॉईन झालो आणि पाहतोय तर अंडरम नाईट क्रिकेट स्पर्धा भरवणं तेवढं सोपं नाही. साधारणतः 4-5 वाजतात, 2 राऊंड असते तर 5 वाजतात आणि 5 वाजेपर्यंत सामने भरवणं एखादा मंडळ आयोजित करत असतं आणि त्याचे पूर्णपणे नियम हे या बोर्डानं लावून दिलेले आहेत. त्या लावलेल्या बोर्डाच्या नियमाप्रमाणे सर्वच खेळाडू आणि संघ खेळत असतात. तर खरंच महेश केळगणे यांचं करावं थोडं कौतुक कमी आहे, कारण की आपल्या गावचा अध्यक्ष म्हटलं तरी आपल्याला कोण ऐकत नाही आणि इथं तर 50-60 गावं आहेत आणि 50-60 गावांचं नेतृत्व करणं तेवढं सोपं नाही. आणि त्यांनी खरंच छोट्या वयात आणि लहान वयात कौतुकास्पद काम केलेलं आहे. प्रथम त्यांचं मनपूर्वक माझ्या वतीनं आणि आपल्या सर्वांच्या वतीनं आभार. आणि ही जी महाबळेश्वर प्रीमियम लीग आहे ही एक चांगल्या लेवलला गेल्या वर्षीच्यापेक्षा सुंदर लेवलला जाऊन आज पोचलेली आहे. म्हणजे आपण पाहतोय आज राजेंद्र शेठ राजपुरे असतील, मकरंद नाभा असतील आणि विशेष अनेक मान्यवर या स्पर्धेला वेळ देतात. इथं स्पर्धा उद्घाटन असेल किंवा सांगता समारंभ असेल, या समारंभाला आम्ही सर्वजण येऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवतो. हेच एक मोठं आपल्याकडून छोटंसं योगदान आहे, पण त्या योगदानाच्या पाठीमागं जे कार्य करतात हे मंडळी, ह्यांचंच खूप मोठं कौतुक आहे. आणि खरंच या स्पर्धेला जे वक्तृत्व लाभलं, त्यांचं नाव काय सरांचं, निलेश मर्डेकर यांचं मी गेले 6 दिवस पाहतोय लाईव्हला. उत्कृष्ट असं त्यांचं खेळाडूंच्या बद्दलचं वक्तव्य आणि संचालक मंडळ असेल किंवा त्यांचं सर्वच बोलणं सर्वांना पाहून घेतलेलं आहे त्यांनी. आणि खरंच तुमचं सर करावं थोडं कौतुक कमी आहेत. आणि सर्वच आयोजक, संयोजक आणि खेळाडू जे आज या स्पर्धेमध्ये विजयी झालेले संघ, त्यांचे मनापासून कौतुक. आणि जे संघ हरले असतील पण ते हरले नसून या स्पर्धेसाठी पुढच्या वर्षासाठी त्यांनी पुढे एक पाऊल टाकला असं मी समजतो. आणि दोन्ही उपविजयी, विजय आणि तृतीय आणि चौथा क्रमांकाचे सर्व संघांना आणि या स्पर्धेत खेळलेल्या सर्व संघांना मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद दादा. तर इथून पुढे आता आपण महाबळेश्वर अंडरम क्रिकेट बोर्डच्या वतीने आपण या स्पर्धेच्या माध्यमातून आपण आभार मानूया. आणि आभार मानण्यासाठी अध्यक्ष महेश केळगणे यांना विनंती आहे की आपण या स्पर्धेबद्दल आपण आभार मानावं, ही विनंती आहे. प्रथमतः मी सर्व स्पॉन्सर
त्याचबरोबर जे खेळाडू आणि जे संघमालक आहेत या सगळ्यांचा मी आभार मानतो, कारण की या स्पर्धेची शोभा वाढवण्यासाठी खेळाडूंचं सहकार्य खूप चांगल्या प्रकारे झालं. त्याचबरोबर जे संघमालक आहेत त्यांचाही खूप चांगल्या प्रकारे सपोर्ट झाला. त्याचबरोबर ज्यांनी आम्हाला प्रथम पारितोषिक असेल, द्वितीय असेल, तृतीय असेल किंवा चतुर्थ असेल हे पारितोषिक ज्यांनी आम्हाला दिलं त्यांचाही खूप आभार मानतो. त्याचबरोबर तुम्ही सर्वजण वेळात वेळ काढून या बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिला या तुमच्या सर्वांचं मी सहर्ष आभार मानतो. त्याचबरोबर आमचं जे संचालक मंडळ कमिटी आहे, जे सगळे सदस्य आहेत त्यांनी खूप मोलाचं सहकार्य केलं, कारण की टुर्नामेंट भरवणं म्हणजे ही एक छोटी गोष्ट नसती, कारण की या टुर्नामेंटला भरवण्यासाठी जवळजवळ 1 ते 1.5 महिन्याचा कालावधी लागतो. तो कालावधी सर्व खेळाडूंनी आणि संचालक मंडळांनी मिळून पार पाडला. त्यामुळे मी संचालक मंडळाचाही आभार मानतो आणि खेळाडूंचाही आभार मानतो आणि एवढे बोलून मी हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. धन्यवाद. धन्यवाद अध्यक्ष आणि त्याचबरोबर सर्व मान्यवरांचा आपण आभार मानूया. आपण वेळात वेळ काढून